आपण सगळे एक आहोत, आपल्याला सगळ्यांना मिळून राहायचं अशा पद्धतीची राष्ट्रवादी नांदेड जिल्ह्यामध्ये आपण बांधण्याचं काम करू, अशाच पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो। यांनी सुद्धा आतापर्यंत 47 वेळा रक्तदान केलेलं आहे, हे मला आता कळालेलं। स्वप्नील भाऊ 48वा रक्तदान कधी आहेत? स्वप्नील भाऊचं पण या ठिकाणी या शिबिरासाठी रक्तदान करणार आहेत आणि त्यांचं पण खूप मोठं युवकांना पाठबळ आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। जिल्ह्याचे लोकनेते माजी खासदार तथा विद्यमान आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे युवा नेते रोहनजी कांबळे यांच्या वतीनं आज राजकारण नांदेड येथे भव्यदिव्य असं महारक्तदान शिबिर सकाळपासून चालू आहे। आताच जिल्ह्याचे नेते आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब या महारक्तदान शिबिराला भेट देऊन मार्गदर्शन घेऊन पुढील कार्यक्रमास निघालेले आहेत। खरं तर नांदेड जिल्ह्यामध्ये प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेबांचा वाढदिवस हा काल असून सातत्याने 3 दिवस झालं हर्षोल्लास जल्लोषामध्ये सर्व महारक्तदान शिबिर असतील, आरोग्य शिबिर असतील, कीर्तन असेल, कवी संमेलन असेल, मोठ्या प्रमाणामध्ये हा वाढदिवस खूप मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये कार्यकर्त्याचा आहे। रोहनजी कांबळे यांच्या वतीने जो सकाळपासूनचा आतापर्यंत जवळपास 125 ब्लड डोनेशन इथं झालेलं आहे आणि अजूनही सायंकाळपर्यंत ब्लड डोनेशन चालणार आहे। त्यामुळे रोहनजी कांबळे यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो की असा चांगला समाजोपयोगी कार्यक्रम त्यांना राबवला। त्यांना भावी कार्यासाठी चिखलीकर साहेबांनी आता शुभेच्छा दिलेल्या आहेत। राष्ट्रवादी परिवाराच्या वतीनं मी सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो। आमतो जय हिंद, जय महाराष्ट्र। माजी खासदार आणि लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार माननीय श्री प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राजकारण येथे मी रोहन कांबळे माझ्या सहकार्यांनी राजकारण येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजन केलं होतं। अंदाजे 125 झालेत आतापर्यंत, आणखीन होईल 5 वाजेपर्यंत, 5चा टाइम आहे आपला। माझे सहकारी सय्यद शेरा, जुनैद, अभिजित कांबळे, प्रतीक ढेंबरे खूप आहेत, आता नाव घेता येत नाही मला, संकेत जाधव या सहकार्यांनी मदत केली। आतापर्यंत 125 रक्तदान झालेले आहेत, आणखीन